काहीही झालं तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकणारच असं अजित पवार म्हणतात। पिंपरी चिंचवड मनपाकरता माझं सर्वस्व पणाला लावणार असं अजित पवार यांचं वक्तव्य आहे। मुख्यमंत्री आज सर्वसेर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना। तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार। उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर आहे। निवडणुकीचा बिगुल वाजताच काँग्रेस चांगलीच कामाला लागली आहे। काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध आहे। अनेक कामांचा उल्लेख करण्यात येतोय। या जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी आहे। आज आपल्याकडे टोटल 20 पॅनल आहेत। 20 पॅनल मध्ये आपले 78 उमेदवार निवडून येणार आहेत। त्याच्यामध्ये आजच्या तारखेला आमच्याकडे 60% लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत। तर आमच्यामध्ये आज आम्हाला जे संपर्क करणारी जी लोक आहेत, इतर पक्षातली बरीचशी मंडळी म्हणजे त्यांचे पदाधिकारी असतील, माजी नगरसेवक असतील, ते काँग्रेस पक्षामध्ये लढण्याकरता एकदम इच्छुक आहेत। आज लवासा प्रकरणावर अंतिम सुनावणी आहे। पवार कुटुंबियांवर गुन्हे दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी होतीये। लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। वकील नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे। आज सकाळी 11 वाजता या याचिकेवर सुनावणीला सुरुवात होईल। हायकोर्टाचे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे आहेत। गुन्हे दाखल करण्यात आणि तपासात दिरंगाई झालेली आहे असं म्हटलं जात आहे। केंद्रीय गृह विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आहेत। कडून या सगळ्या संदर्भात आता मतांतर सुद्धा उमटताना दिसत आहेत। गुन्हे दाखल करण्यात आणि तपासात दिरंगाई झाल्याची बातमी आहे। केंद्रीय गृह विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आहेत। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे। छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।